आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. मराठा आरक्षण को लेकर राज्य पिछड़ा वर्ग आयोग ने आज सरकार को अपनी रिपोर्ट सौंप दी। इसके बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने रिपोर्ट पर चर्चा के लिए 20 फरवरी को एक विशेष सत्र की घोषणा की। इस पर मनोज जारंगे पाटिल ने अंतरवली सराती में प्रेस कॉन्फ्रेंस कर अपनी स्थिति स्पष्ट की। जारंगे ने कहा कि सरकार को सत्र से पहले साझेदारों पर फैसला लेना होगा, तब तक उन्होंने अनशन जारी रखने का रुख अपनाया है। जारंगे पाटिल ने अनशन खत्म नहीं किया, मराठों ने आक्रामक रुख अपनाया। आरक्षण की मांग को लेकर आक्रामक मराठों ने मुंबई पुणे हाईवे जाम कर दिया। मराठा आरक्षण को लेकर मराठा समुदाय आक्रामक हो गया है और सरकार मराठा समुदाय की मांगे जाने और मराठाओं को आरक्षण दे, इसके लिए आज वे पूरे राज्य में प्रदर्शन कर रहे हैं और पुणे जाने वाली गाड़ियां सड़क पर फंसी हुई हैं। नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं. मराठा समुदाय के सदस्यों के आरक्षण पर अभी तक निर्णय नहीं होने के कारण मनोज जारंगे पाटिल सारथी अंतरवली में भूख हड़ताल पर हैं। उनके समर्थन में मराठा समुदाय ने मुंबई पुणे हाईवे देहू रोड किबले मुकाई चौक पर सड़क जाम कर विरोध प्रदर्शन किया। मराठा समुदाय के लोग मांग कर रहे हैं कि सरकार आरक्षण पर तुरंत फैसला ले और इसमें कोई देर नहीं होनी चाहिए। जमकर नारेबाजी भी की। मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आंदोलन के दौरान किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए फाटा विरोध स्थल पर पिंपरी चिंचवड पुलिस द्वारा बड़ी संख्या में पुलिस बल तैनात किया गया था। प्रदर्शनकारियों ने राजमार्ग को अवरुद्ध कर दिया और ट्रैफिक जाम को रोकने के लिए लगभग 50 प्रदर्शनकारियों को गिरफ्तार करके रास्ता साफ कर दिया। या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीचे, सगळा मराठा कुणबी म्हणजे शेतकरी, सगळा मराठा शेतकरी. हे कोण म्हणतात ना आम्ही नाही आहेत, हे यांचे पुरावे दाबून ठेवलेत दबावापोटी, या अधिकाऱ्याला सापडून देत नाही. आपण सगळे शेतकरी, तर आपण सगळे मराठी, दोन्ही आपणच, शेतकरी आपण आणि मराठा. ही भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तर द्यावंच लागणार आहे, परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, हे चालणार नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार, त्याशिवाय सुट्टी नाही. आणि विषय पाहून आमची विनंती आहे, आणखीनही मराठ्यांना विश्वास आहे, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार, ते विश्वास गमू देऊ नका. आणि ते पण 20 तारखेच्या आत तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे. नसतं आम्ही मात्र सगळ्या सोयरीची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार याच्यावर आम्ही ठाम. तीनही बाजूला मराठ्यांचाच फायदा होणार आहे, म्हणून याला आपण होकार दिलेला आहे. म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तिन्ही गठीत करून द्या, ज्या मराठ्यांना घ्यायचे ते ती घेते, आणि सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून कुणबीच आपण घेतो. म्हणजे काय, राज्यात आणि केंद्रात आरक्षण. आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठी जातीचं. उद्या पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रात, आता हे राज्यापुरते मागासवर्ग आयोग, परंतु ज्यांना नकोय ते घेतील, काय जोर जबरदस्ती नाही. तेही याच आंदोलनाने मिळून दिले समाजाला. आम्हाला 20 तारखेपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची यादी सूचना काढली, त्याच्या 20 तारखेपर्यंत काही करू अंमलबजावणी करा. अंतरावलीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागावी. हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा, ते लागू करा. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत तुम्ही आणखी वाढवून द्या, जी टप्प्याटप्प्यानं 3-3 महिन्याच्या टप्प्याने तुम्ही केलं तरी चालतं, जेणेकरून महाराष्ट्रभर आणखी नोंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे. कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी, गोरगरीब लेकरांच्या मराठ्यांच्या नाही हाल झालेले यांच्यासाठी. कोणी म्हणत नाहीये मला हे नको ते नको, फक्त जे म्हणतायत ना आम्ही आमचे मराठी जण, आम्ही कुणबी नाहीयेत, आम्ही मराठी जेत ना, तो मराठी ना आम्ही बोलेत, आम्ही मराठी शेतकरी आम्हीच आहेत, मराठी आम्हीच. पण आता
हे असल्या तोतांनाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको, लेकर मोठे झाले पाहिजे हे सरकारनं करणं अपेक्षित आहे. सरकारला एक करावंच लागेल. मी 20 तारखेपर्यंत कुपोषण करत असतो. जर नाही केलं तिथून पुढे सरकारचं धोरण बघायचं, मराठ्याचं धोरण बघणार आहे. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।